5 महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या अमरावतीच्या 19 वर्षीय नवविवाहितेचा 15 मे रोजी नागपुरात सासरी मृत्यू झाला. सासरच्या मंडळींकडून तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं माहेरच्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी मृतदेह अमरावतीत आणून अंत्यसंस्कार केले. मात्र हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपाताचा संशय असल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. फाजिला जबीन असं 19 वर्ष मृत विवाहितेचं नाव आहे. तिचा निकाह जानेवारी 2026 मध्ये नागपूर येथील एका तरुणासोबत झाला होता. 15 मे रोजी पहाटे सासरच्या मंडळींकडून फाजिलाच्या माहेरी फोन करून तिच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. माहेरच्या मंडळींना सासरच्या मंडळींवर संशय असल्यानं त्यांनी मृतदेह नागपुरातून अमरावतीत आणून स्वतः अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्काराच्या वेळी फाजिलाच्या गळ्यावर व्रण असल्याचं नातेवाईकांच्या निदर्शनाला आलं. सुरुवातीला तो इतर कारणांमुळे असावा असा समज करून अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र नंतर मृत्यू हृदयविकारामुळे नसून घातपातामुळे झाला असावा असा संशय बळावल्यानं माहेरच्या नातेवाईकांनी नागपूर गेट पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे ठाणेदार हनुमंत उर्ला गोंडावार यांनी SDMकडे मृतदेह बाहेर काढण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर रविवारी पोलिसांनी कब्रस्थानातून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असून पोलीस पुढील तपास करत आहेत.